जातोय आता कुठे सांग? अलिबागला. कुठे? अलिबागला. कुठे? अलिबागला. कुठे? आता आम्ही जातोय जिथे तुम्ही ऐकलं तिथे अलिबाग. अचानक भयानक बघा मी ऑरेंज अलर्ट दिला मुंबईमध्ये म्हणून आम्ही ऑरेंज घातलं बघा. ऑरेंज अलर्टच्या दिवशी ऑरेंज कपडे घातले. वा. सो हॅलो नमस्ते सुस्वागत वेलकम माय यूट्यूब चॅनल. सो तर हा ब्लॉग बनायचा रिझन असा आहे की आम्ही आता सो द फायनली आता आम्ही जातोय न ठरलेल्या ट्रिपला. अनप्लॅन ट्रिप आहे आमची. म्हणजे हा जो जुडिओचा ब्लॉग होता त्याच्यामध्ये आम्ही म्हटलं होतं की आम्ही जातोय कोकण राईड करतोय, नाही तर कुठे कुठे पण जाऊ, पण आमच्या बाईंना माहिती आहे कुठे जायचं कुठे नाही. तर आम्ही जातोय आता कुठे सांग? अलिबागला. कुठे? अलिबागला. कुठे? अलिबागला. कुठे? आता आम्ही जातोय जिथे तुम्ही ऐकलं तिथे अलिबाग. सो आता आम्ही जातोय. आता आम्ही बाईक राईड नाही करत. आमचा प्लॅन होता कोकण राईड करायचा, म्हणजे कोकण एक्सप्लोअर करायचं होतं बाईकनी. जसं आम्ही बाईक राईड करतो तसं आम्ही कोकण एक्सप्लोअर करणार होतो बाईक राईड करून. बट ते आता होत नाही. आता पाऊस खूप आहे ना मुंबईमध्ये, तर पाऊस जास्त आहे मुंबईमध्ये. मे बी आता जर नवरात्री चालू आहे त्याच्यामध्ये पाऊस ना मध्ये मध्ये येतोय मध्ये मध्ये जातोय. आणि आम्ही कोकणात जाणार आहे. तर ते आम्ही गावी, आमचा भाऊ आहे, आमचं गावाला घर आहे ना, तर आमचा भाऊ आहे तिथे. त्याला फोन दिला आणि विचारलं कोकणामध्ये कसं आहे, पाऊस जास्त आहे की कमी आहे. तर तो म्हणलाय की, तो बोललाय की पाऊस खूप आहे कोकणामध्ये, सध्या तू आता येऊ नको, थंडीमध्ये ये, नंतर थंडीच्या नंतर आपण जेव्हा मे मध्ये गावी येतो तेव्हाच आहे, आता पावसामध्ये येऊ नको आहे ना. तर आम्ही जातोय आता. मग तिथे नाही जातोय आम्ही, आता जातोय एक छोटस वेकेशन आणि स्टेकेशन म्हणून अलिबाग. सो फायनली आता आम्ही अलिबागचं कसं आहे, आम्ही ना बाईक ती नेहमीच जातो. आणि मागच्या टायमाला आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा M2M ने गेलो होतो. बट या टायमाला पण असं आमचं आहे की M2M ने नाही जायचं, तर छोट्या छोट्या बोटी असतात ना, म्हणजे त्या फेरी टाईप मध्ये असतात ना छोट्या छोट्या, त्याच्यानी जायचं. आम्ही अलिबागला बाईकनी तर नेहमीच जातोय ना, आम्ही नेहमीच जातो. म्हणजे असं कधी मन झालं स्टेकेशन वेकेशन काय पण असेल तर आम्ही अलिबाग मध्ये जातो, बट बाईकनी जातो. आणि मध्ये मागच्या टायमाला आम्ही M2M ने गेलो होतो. बट आता आम्ही असं विचार करतो की M2M ने नाही, ज्या साध्या बोट असतात ना, म्हणजे ज्या फेरी टाईप मध्ये कंटिन्यू चालू असतात ना, त्याच्यानी जायचं, म्हणजे नवीन एक्सपिरियन्स घ्यायचा. तर आता मी जातोय. म्हणजे आता आमची 2 दिवसांनी आता आमची ट्रिप आहे ही. तर म्हणजे हा ब्लॉग आता बनवतो, 2 दिवसांनी ट्रिप आहे. मग आता कसं नवरात्री चालू आहे त्याच्यामध्ये गरबा बिरबा खेळायचं असं म्हणून आम्ही हा ब्लॉग कधी येईन कधी नाही माहित नाही, आणि नंतर बनवायला टाइम भेटेल की नाही ते पण माहित नाही, म्हणून आम्ही हा आता बनवते. मग 2 दिवसांनी डायरेक्ट तिथे भेटणार, आम्ही ट्रिपला जाऊ तेव्हाच भेटणार. काय बोलतोस? ये मज्जा येणार ना. आम्ही असंच म्हणजे वेकेशन आणि असं टाइमपास म्हणून चिल मारण्यासाठी जातोय अलिबागला ना. कोकण राईड होणार होती ना, होते की नाही? लवकर होईल नक्कीच. म्हणजे आता ही जी राईड आहे ना ती आम्ही अशीच म्हणजे बोटीने जातोय. मग ह्याच्यानंतर जो होईल ना मे बी ती होऊ शकते, ते तुम्हाला सांगता नाही, अनप्लॅन आहे. आणि सस्पेन्स ठेवणार की कुठे होते कुठे नाही होते त्याचा पण ब्लॉग येणार. बट आता ही आम्ही जी करतोय ना ती साधी अशी 1 नाईट स्टे आहे ना, 1 नाईट स्टे म्हणून ठेवतोय, असं जाऊन येऊ आम्ही. आणि आम्ही जेव्हा जाऊ ना तिकडचं म्हणजे माउंटेन व्ह्यू कॉटेज म्हणून आहे ते, आम्ही बुकिंग केलं आमचं तिथे, की तो दादा ओळखीचाच आहे त्याच्याकडे आम्ही बुकिंग केलं आमचं. 2 दिवसांनी आता आम्ही निघू. तर निघता मे बी पाऊस असेल नसेल माहित नाही, बट आम्ही बाईक राईड नाही करत आहे ना, आम्ही बोटीनेच जाऊ मस्तपैकी. आमच्या बाई बघा कसं वाटतं जाते तर सांग. म्हणजे असं काहीच प्लॅन नाही ट्रिप मध्ये, कुठे जायचं नाही, म्हणून आपण एक निमित्त की तिथे जातोय ना. तर सांग आपल्या ऑडियन्सला, आपल्या मित्रांना आणि मैत्रिणींना सांग, आपल्याला कोण ना कोण बघत असेल ना, आपण मस्त व्हिडिओ बनवतो. म्हणजे आमच्या सगळ्या हे नाही की
खूप आहे असं तसं आम्ही बनवतो, जेवढं आमच्याने होईल तेवढं आम्ही बनवतो, प्रयत्न करतो व्हिडिओ बनवायचा. आम्ही ट्रॅव्हल करतो ही गोष्ट आता युट्यूबवरती सध्या टाकतोय, तर हे आमच्या स्वतःला म्हणजे आम्ही जेव्हा बघतो ना ही युट्यूबवरती आमची व्हिडिओ अपलोड होते तेव्हा आम्ही जे बघतो ना की मस्त वाटतंय. एक टाइम असं होता की युट्यूबवरती व्हिडिओ बनवायचा, तर आता आम्ही युट्यूबवरती व्हिडिओ बनवतोय आणि मस्त मस्त ट्रॅव्हल करतोय. केदारनाथचा थांब ना, केदारनाथचा पण आम्ही केला ट्रॅव्हल, तेव्हा पण व्हिडिओ आला आणि आता पण ह्याच्या पुढे पण येतील मस्त मस्त आमचे ट्रॅव्हल होतील आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला दिसेल. तर भेटूया आता ट्रॅव्हलच्या सिरीज मध्ये अलिबागच्या, म्हणजे 1 नाईट स्टे आहे तर 2 ब्लॉग बनवायचा असा प्रयत्न करतो, तर बघूया. आणि आता ठेवतो इथेच आणि आम्ही निघतो आता गरबा खेळायला. आता वाजवत 9 आणि आम्हाला जायचंय 9:30 वाजता. आता घरी जाऊन कपडे उघडे घालायचे आणि मस्तपैकी मग रेडी होऊन गरबा खेळायला जायचं. चला मग आता भेटूया सिद्धा पुढच्या ब्लॉग मध्ये, नाही ह्याच ब्लॉग मध्ये पण जेव्हा जाऊ तेव्हा. ठीक आहे, चला बाय बाय. यूज बाय करून बघा. लेट्स गो फॉर द राईड. फायनली आता आम्ही निघतोय. आता टाइम झालं सकाळचे 6:30 वाजलेत आणि आता आम्ही निघतो इकडनं. दादरवरून सुद्धा अलिबागला जायचा प्रवास आमचा आता स्टार्ट होते. तो फायनली आता मी निघालो इकडनं. आमची गाडी आहे, मी आहे, आमच्या बाई आहे. आता आम्ही मस्त जी ट्रिप होती त्या ट्रिपवर तर जाते आणि तुम्हाला दाखवेन मध्ये मध्ये अपडेट देईन आणि मस्त हा ब्लॉग बनवायचा प्रयत्न करेन. तर आता आम्ही जातो आमच्या बाईकनी. बेटा पुढे जाऊन भेटूया. चला तुम्हाला दाखवतो, बघत राहा आम्हाला तुम्ही. लेट्स गो. सो फायनली आता आपण निघतोय ना. यस फायनली आता मी निघतोय इकडनं. आमची शायनिंग मारून ना आमचे पैसे ATM मधनं पैसे काढले. आता आम्ही इकडनं आता इकडनं थेट आता आम्हाला जायचं आहे भाऊच्या धक्क्याला. आता भाऊच्या धक्क्याला जाऊन बोट पकडायचे आहे. तर आता आम्ही जातो. आम्ही सकाळचे 6:30 वाजलेत आणि आम्ही थोडं लेटच जातोय. तर आता बघूया पटापट आधी तिथे जातो, बोटीचं बघतो बोट चालू आहेत की नाही. त्याच्यानंतर आम्ही रिसर्च केली आहे त्याच्यामध्ये ते चालू होत्या बोट, बट आता बघू जाऊ तिथं. आणि आज सकाळपासून थोडा पाऊस पडत होता है ना, सकाळपासून पाऊस पडत होता तर आम्हाला कन्फर्म माहीत नाही की बोट चालू आहेत की नाही. तर आता आम्ही जातोय फटाफट तिथे. चला भेटूया जाऊनच दाखवतो. पाऊस यायच्या आधी कलटी मारतो. आम्ही रेनकोटच घेतलं फक्त, खालची पॅन्ट बिंट नाही घेतलं. आणि पावसाचं क्लायमेट बघा कसलंच झालं बघा. लेट्स गो. चला असं कर ये. सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुमच्यासाठी एक नवीन अपडेट. तर पाऊस खूप आहे मुंबईमध्ये. मे बी मुंबईमध्ये आज ऑरेंज अलर्ट दिला. आम्हाला ही गोष्ट माहीतच नाही की मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट दिलाय.
आणि आता आम्ही जातोय अलिबागला. ही बोट भेटली आम्हाला, म्हणजे इकडनं बाकीच्या बोट बंद आहे. आता ही एक बोट, ही बोट अलिबागची नाही, म्हणजे रेवसला ही जी ह्या बोटीमध्ये आम्ही बसलो ना, ती रेवसला जात नाही, ती करंजाडेच्या आसपास, म्हणजे मोरा म्हणून एक आहे, तिथे नेते. मग इकडनं आम्हाला बोट चेंज करून पुढे रेवसला जायचं. म्हणजे आज ना मुंबईमध्ये पावसाचं क्लायमेट ना खूप डेंजर आहे, खूप पाऊस पडतोय आणि असं जायची इच्छा होती की नाही माहित नाही, पण आता बघा आम्ही जातोय. आता आम्ही बुकिंग केलं म्हणून आम्हाला जावं लागतं तिथे, आणि लाईव्ह जॅकेट घातलंय. तर आता आम्ही जातोय आणि पाऊस खूप आहे. आणि पावसाचं अचानक आला ना पाऊस. आज सकाळपासून जसं आमचा प्लॅन झाला, म्हणजे 2 दिवस पाऊस होता, आज सकाळपासून जसं प्लॅन झाला ना की निघायचं एवढा फास्ट याच्याने आला ना की अक्षरशः पुढे जाऊ की नको जाऊ असं झालं. पण आता आम्ही जातो, फायनली आता आम्ही जातो इकडनं. आता कसं बसं निघालो. ही बोट आहे, म्हणजे आता आम्ही बोटीमध्येच आहे. ही बोट आता आम्हाला घेऊन जाणार करंजाडेला. तिकडनं मग आम्ही पुढे थोडस गाडीने जाऊ. आमच्या सोबत एक आहे आपला, आज आमच्या पार्टी बसला ना, तो आमच्या सोबत आहे, तो पण अलिबागलाच जातोय. म्हणजे तो नेहमीचा प्रवासी या बोटीमधनं जातोय. पण आता आम्ही त्याच्यासोबतच जाऊ पुढपर्यंत, आणि मग पुढे जाऊन मग आपल्या अलिबाग मध्ये स्टे आहे आज. मग तिथे जाऊ, म्हणजे मस्त आजचा दिवस एन्जॉय करू तिथे जाऊन. आणि पाऊस, म्हणजे पाऊस अचानक आला, एवढे दिवस नव्हता पाऊस आहे ना. मध्ये 1-2 दिवस होता अचानक भयानक. आणि ऑरेंज अलर्ट दिला मुंबईमध्ये, म्हणून आम्ही ऑरेंज घातलं. बघा सर, क्या बात है सर. ऑरेंज अलर्टच्या दिवशी ऑरेंज कपडे घातले आम्ही. वा. सो आता बघू, क्लायमेट एकदम फॉगी झालं, आजूबाजूचं वेदर एकदम फॉगी झालं, धुकं आहेत आणि बोटी बघा काय दिसतंय की नाही माहित नाही. हे बघा, कारण पाऊस खूप आहे. आता फक्त बोटीने नीट जाऊ एवढंच. आम्ही बाईकनी पण जाऊ शकत होतो, म्हणजे बाईक राईड पण केली असते, पण आम्हाला बोटीने जायचं होतं, बोटीने एक्सपिरियन्स घ्यायचा होता. मला गाडी चालवलं एवढा कंटाळा येईल ना की पाऊस असेल हे असेल ते, आणि शेवटी पाऊस भेटलाच तो. आम्हाला असं टायर्ड फील नाही करायचं होतं, म्हणून आम्ही बोटीचा प्लॅन केला, बोटीने जाऊ म्हणून. पण आता बोटीने आलोच आम्ही. जर ना ऑप्शन, म्हणजे जर बोटीचा पण ऑप्शन नसेल ना, बोट बंद असेल ना, तर आम्ही कॅन्सल केली असता प्लॅन. पुढे जायचं ना, कारण का बाईकने जायचंच नव्हतं, म्हणून आम्ही कॅन्सल केलं असं. बाईक नाही तर बोटीनेच जायचं होतं, पण बोटीने जायचं होतं आणि एवढा पाऊस येईल ही गोष्ट माहित नव्हती, आणि आला पाऊस. बघा आता आम्ही जाते, मग पुढे जाऊन मध्ये मध्ये तुम्हाला अपडेट देऊ. तर तुम्ही बघा कसं जातोय कसं नाही. तुम्ही पण शिका आमच्या गोष्टी आम्हाला बघून, आणि आम्हाला थोडस मोटिवेट करायला ब्लॉग मध्ये तुम्ही कमेंट करत राहा, आणि आम्हाला ते कमेंट वाचायला पण मजा येईल की बाईच कमेंट करतील ब्लॉग मध्ये. करंजाडे आमची गाडी बांधली आहे गाडी त्याने. फायनली आता आम्ही पोहोचलो इथे. मोराला पोहोचलो आता. इकडनं जा थांबणार ही बोट पुढे जाणार. यो बॉय, सो फायनली आता आम्ही पोहोचलो आमच्या सेकंड स्पॉटवरती, ते म्हणजे करंजाडे. आता ही आजची आमची सेकंड बोट असणार आहे.
वेगळंच दांडेला पोहोचून झालं आता आपल्याला. तर आता आम्ही जातोय बोटीवर बसूया मस्तपैकी.